मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। 84 लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मोटरमन नसल्यामुळे गाड्या उशिराने धावतायत। मोटरमनच्या नाराजीचा लोकलला फटका बसतोय। मध्य रेल्वेवरती खोळंबा झालेला आहे। 84 लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर बऱ्याच लोकल या उशिराने धावत आहेत। एका मोटरमनने आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळे हा लोकलला फटका बसतोय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। आज अभूतपूर्व परिस्थिती ही प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना पाहायला मिळते। प्रवाशांची मोठी गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळते। मी सध्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आहे। या गर्दीचं कारण एकच आहे। काल एका मोटरमनचा म्हणजे मुरलीधर शर्मा नामक एका मोटरमनने आत्महत्या केली असल्याचं काही संघटनांकडून सांगण्यात येत आहे। तर रेल्वे प्रवाशाकडून रेल्वे प्रशासनाकडून असं सांगण्यात येतं की या मोटरमनचा जो मृत्यू आहे तो अपघाती झालेला आहे। मात्र याच मोटरमनच्या म्हणजे मुरलीधर शर्मा यांच्या अंत्यसंस्काराला काही मोटरमन जे आहेत ते गेल्यामुळे जे 84हून अधिक फेऱ्या ज्या आहेत त्या लोकलच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ठाणे असेल, कुर्ला, घाटकोपर, दादर या अशा मोठमोठ्या रेल्वे स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती प्रवाशांची होताना पाहायला मिळते। एकंदरीत पाहायचं झालं तर या मोटरमनची आत्महत्या ही कशामुळे झाली यासाठी किंवा या मृत्यूमुळे या आत्महत्येमुळे जे मोटरमन आहेत त्यांनी एक निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज डबल ड्युटी करणार नाही, आम्ही सिंगल ड्युटी करणार अशा प्रकारचा पवित्रा घेतलेला आहे। आणि आज बरेचसे मोटरमन जे आहेत जे ही मुंबईची जीवनवाहिनी चालवण्याचं काम करतात त्या मोटरमननी आज कामावर न येण्याचा पवित्रा घेतल्यामुळे अनेक जे प्रवासी आहेत ते प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये अडकलेले पाहायला मिळतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर रेल्वे फेऱ्या ज्या आहेत ते सुरळीत करणं अपेक्षित आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।